राज्य शासनाने जाहीर केलेल्या 2 लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत बँकांची मुद्दल कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि केवायसी नंतरच्या रकमेत मोठी तफावत आढळल्याने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलसूर येथे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। 3 ऑगस्ट 2026 रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी शेलसूर येथील स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकांना घेराव घालत जाब विचारला। सरकार एकीकडे 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा दावा करत असले तरी तफावतीतील वरची रक्कम बँका वन टाइम सेटलमेंट किंवा हेअरकटद्वारे भरणार असल्याने शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सिबिल खराब झाल्यास भविष्यात शैक्षणिक, गृह व इतर कर्जांपासून शेतकरी वंचित राहून पुन्हा सावकारांच्या दावणीला बांधला जाईल असा आरोप विनायक सरनाईक यांनी केलाय। यावेळी तफावतीची सविस्तर यादी जाहीर करणे, सिबिल सुरक्षित ठेवण्याची लेखी हमी देणे, केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देणे आणि भविष्यातील अडचणींची जबाबदारी शासनाने घेण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिलाय। चिखली येथून समाधान गाडीकर यांची रिपोर्ट। शासनाने जी कर्जमाफी केली या कर्जमाफीची रक्कम आणि शेतकऱ्यांचं जे मुद्दलासहित व्याज आहे ती व्याजाची रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। शासन एकीकडे सांगतं की आम्ही या संदर्भात हेअरकटचा नियम लागू केलेला आहे, परंतु हेअरकटच्या नियमाच्या माध्यमातून आम्ही आज शेलसूरच्या स्टेट बँकेमध्ये आलो होतो। या संदर्भात खाली शासनाने बँकांना कसलेही आदेश अद्यापपर्यंत दिलेले नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। या संदर्भात जरा विचारणा करायला गेले तर शेतकऱ्यांच्या आम्ही मागणी केलेली की बा ज्या हेअरकटची रकमेची यादी जी वरील रक्कम जी आहे शासन जी बँका भरणार आहे त्या याद्या प्रकाशित करा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। परंतु या संदर्भात कसलेही निर्देश नसल्यामुळे आम्ही याद्या लावू शकत नाही आणि वरची रक्कम बँका भरणार आहे या संदर्भात सुद्धा लेखी देऊ शकत नाही अशा आम्हाला चिखली तालुक्यातील विविध बँका सांगतात। आमची शासनाला मागणी आहे की शेतकऱ्यांचं जर तुम्ही शासन जर सांगत असेल 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ केलं, परंतु त्या शेतकऱ्यांना वरची जी रक्कम भरायची आहे जी तफावतीची रक्कम आहे ती OTS मध्ये चालली आणि OTSच्या माध्यमातून ती बँका भरणार आहेत। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे। आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही जर म्हणता आमचं सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफ आहे तर आमच्या शेतकऱ्यावर उद्या सिबिलची अडचण आमच्या शेतकऱ्यांना निर्माण झाली नाही पाहिजे आणि त्याचप्रमाणे उद्या ज्या सिबिलमुळं आमच्या विद्यार्थ्याला एज्युकेशन लोन मिळणार नाही, त्याचप्रमाणे विविध जे लोन आहेत ते लोनसुद्धा मिळणार नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की तुम्ही जे हेअरकटची योजना आणली ती हेअरकटची योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत एकदा पोचवा आणि त्याचप्रमाणे विविध ज्या बँका आहे तुम्ही जर सांगता आम्ही बँकांना हेअरकटच्या माध्यमातून रक्कम भरायच्या सूचना दिलेल्या आहेत तर हे हेअरकट नेमकं काय आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा कळू द्या ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।